आज आपण व्हेज ऑमलेट बनवणार आहोत. तर या रेसिपीला तुम्ही ऑमलेट म्हणू शकता, घावणा म्हणू शकता किंवा डोसासुद्धा म्हणू शकता. अगदी चवीला छान असा लागतो. बनवायला अगदी सोपा आहे. अगदी घाई गडबडीच्या वेळात सुद्धा 5 मिनिटात तुमचा हा डोसा तयार होईल. हाय मैत्रिणींनो, तर आज आपण व्हेज ऑमलेट बनवणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. आपण आज व्हेज ऑमलेटच बनवणार आहोत ना. की अगदी सोमवार मंगळवार असला की आरोहला ऑमलेटची खूपच आठवण येते आणि मग तो म्हणतो मला ऑमलेट हवंच. मग म्हटलं काहीतरी जुगाड करूया. 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं आणि लसूण. चला तर हे वाटून घेऊया. कट करून घेते इथे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे. तर हे साईडला ठेवूया. आणि इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि यामध्येच 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातले. तुम्ही यामध्ये रवासुद्धा घालू शकता. फक्त रवा घातल्यावर पीठ थोडंसं अगदी 5 ते 10 मिनटं तुम्हाला भिजू द्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं ओवा घालूया. ओव्याने याची चव खूप छान अशी येते. हे मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊया. गुठळ्या होता कामा नये. आता यामध्ये तुम्हाला पाणी न घालता सुद्धा आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया. यासाठी थोडंसं पाणी लागेल म्हणून मी अगोदरच घालून घेतलं आहे. तुम्ही टोमॅटोची प्युरीच अगोदर घालून घ्या. म्हणजे कारण आपण ही जी प्युरी केलेली होती ती जर थोडीशी जाडसर आहे, तर ती तशीच घातली असती तर बेसनमध्ये आपल्याला आपण जे मिश्रण बनवतोय त्यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या असत्या. म्हणून मी अगदी थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आणि नंतर यामध्ये आपण हे मिश्रण घातलेलं आहे. तर हे पहा, अजून आपल्याला मिश्रण लागणार आहे. हे सर्व मिश्रण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे. हे पहा, म्हणजे तुम्ही प्रमाण बघून घ्या किंवा त्या अगोदर पाणी घालताना किती लागणार आहे ते चेक करा. अशा प्रकारे टाकून घ्या. मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनं बघू शकता. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. तर हे पहा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. आता तुम्ही तुम्हाला जसं जाड पातळ हवं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तर हे पहा, अगदी पुन्हा 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण 5 मिनिटं साईडला ठेवूया आणि एक चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी आपण ओला खोबरं घेतलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण, हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेऊया आणि हे वाटून घेऊया. तर ही पहा, चटणी झालेली आहे. पहा, चटणी झालेली आहे. आता आपण याला एक तडका देऊन घेऊया. तर हा आपण तडका देऊन घेऊया. सुंदर अशी आपली चटणीसुद्धा तयार आहे. तर हे पहा, याला मला थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे मला 1 कप पाणी इथे लागलेलं आहे. ह्याच्या मिश्रणाला मला 1 कप पाणी लागलेलं आहे. तुम्ही या मिश्रणाचे डोसे काढू शकता, ऑमलेट म्हणू शकता. अगदी छान असं हे तयार होतात. म्हणजे नाश्त्यासाठी तर हा अगदी झटपट होणारा, अगदी 5 मिनिटात हे तयार होतात. थोडंसं तेल लावून घेऊया. आहे तर ते टाकून घेऊया. तरी चालेल, मी काही झाकण ठेवत नाही आणि थोडंसं वरून तेल घातलेलं आहे. अगदी झटपट असं हे होतं. अगदी छान असं हे निघतं सुद्धा. आणि पलटी करून घेऊया.
हे पहा किती छान आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे आणि जाळीसुद्धा खूप छान अशी येते. दोन्ही साईडनी भाजून घेऊया. तर हे पहा दोन्ही साईडनी छान असं भाजून झालेलं आहे. अशाच प्रकारे दुसरं सुद्धा बनवून घेऊया. याच पिठाचे तुम्ही डोसे सुद्धा काढू शकता, थोडंसं पीठ पातळ करून. तर हा अगदी पोटभरीचा नाश्ता सुद्धा होतो. हे पहा. आणि हे अगदी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर, दही बरोबर, साध्या चटणी बरोबर किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता. एवढे चवीला छान हे लागतात. तर हे पहा अगदी छान असं आपली ही चटणी आणि हे ऑमलेट म्हणा, टोमॅटोचं ऑमलेट छान असं तयार झालेलं आहे. तर या मिश्रणामध्ये आपले 5 ते 6 अशा प्रकारे ऑमलेट हे तयार होतात किंवा डोसे म्हणू शकता तुम्ही. आणि ही सुंदर अशी आपली शेंगदाण्याची खोबरा चटणी आपली तयार आहे. तर कशी वाटली आजची ही तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशा चटके आणि युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा.